भाजपचे आमदार नितेश राणे हे स्वतः आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नितेशजी, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत। मनोज जरांगे हे चांगलेच आक्रमक बनलेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी अत्यंत गंभीर असे आरोप केलेत आणि ते थेट आता मुंबईकडे अर्थात फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर निघाले। मला हा एक प्रश्नाचं उत्तर भेटलं नाही अजूनपर्यंत। या मनोज जरांगेंना नेमकं त्यांना मराठा आरक्षणासाठी त्यांचा जो लढा आहे, मराठा समाजासाठी लढा आहे, ते फडणवीस साहेबांना टार्गेट करण्यासाठी आणि त्या विषयावर राजकारण करण्यासाठी त्यांचा हा लढा आहे। आणि मला आता खरंच परत मला विचारायचं आहे की ह्यांची ही जी स्क्रिप्ट हे जे वाचून दाखवत आहेत ही कोणाची नेमकं स्क्रिप्ट आहे? कारण त्या स्क्रिप्ट करून आता मला तुतारीचा वास यायला लागलेला आहे। म्हणून हा लढा अगर मराठा समाजाचा असेल तर तो मराठा समाजापुरतच त्यांनी हे करावं। त्यांनी अगर राजकारण केलं आमच्या नेतृत्वावर, अगर त्यांनी खालच्या पातळीची आणि अशा पद्धतीच्या अगर धमक्या दिल्या ना, तर सागर बंगल्याच्या पुढे एक भिंत आहे, ती भिंत ओलांडणं त्यांना अवघड जाईल एवढं मी त्यांना या निमित्ताने सांगतो। मात्र नितेश राणेजी, जरांगे पाटील इतके आक्रमक होण्यामागे तुम्हाला नेमकं कारण काय वाटतंय? त्यांची कारणं त्यांनाच माहिती आहे हो। मराठा म्हणजे आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे, 10% आरक्षण दिलेलं आहे। ते मराठा समाजाला मोठ्या प्रमाणावर समाजाने स्वीकारलेलं आहे। आता शेवटी त्यांचं समाधान होत नाही आणि म्हणून ते आमच्या फडणवीस साहेबांवर टीका करत असतील की पहिल्या दिवसापासून बोलतोय त्यांना। मी आमच्या नेतृत्वावर फडणवीस साहेबांवर टीका कराल तर आम्ही पण आहोत ना मराठे इथे उभे। बरं, नितेशजी तुम्ही आपल्यासोबत राहाच। आपले सहकारी अतुल भात